नमस्कार सगळ्यांना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज बनवले आहे मस्त उडदाचे वडे, कोवळ्याचे बोंड आणि साधेवाले सुकवडे। कारण नैवेद्य न्यावा लागतो आम्हाला मारई मातेला आमच्या गावी दही भाताचा, आणि त्यासोबत आपण थोडं थोडं जे काही बनवलं आहे ते। तर 3 नैवेद्य घेऊन चालली आहे मी। 2 मारई मातेला दाखवणार आहे आणि एक दैतांना पण दाखवावा लागतो। आणि मी चालली आहे ताईसोबत। आमची जी मारई माता आहे ना, ती शेतामध्ये आहे मधोमध, तर पावसाळ्याची थोडी अडचण जाते आणि तरी पण जावंच लागतो, कारण वर्षातून एकदा मारई मातेला नैवेद्य दाखवावा लागतो ना। तर आम्ही तिथे पोहोचलो, खूप गर्दी होती, बाकी सगळे पण आले होते आणि मग फायनली आमचा पण नंबर लागला। आणि मग तिथून आम्ही दैतांकडे गेलो नैवेद्य दाखवायसाठी। दैतांना पण दाखवून दिला नैवेद्य। आणि तिथून जेव्हा मी घरी आली तेव्हा माझा भाऊ आणि बहीण आली होती, कारण त्यांना जेवण करायला बोलवलं होतं। आणि घरच्या देवांची पूजा वगैरे केली आणि मस्त गरमागरम पोळ्या टाकल्या आणि आम्ही सगळे जेवण करायला बसलो। चला तर भेटूया अशाच एका मिनी व्लॉगमध्ये।